ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुक्षोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपदिशतं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि अनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्तिः 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 स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार बंधुभगिनींनो. श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या आपल्या ही जी मालिका सुरू आहे या मालिकेमधला आज आपला 74वा 74वा हा वर्ग. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे मागच्या वर्गात आपण काय चिंतन केलं त्याचा एक थोडी उजळणी करून मग पुढे जाऊया. मागच्या वर्गात आपण जे बघितलं होतं की चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे लीला सहचर नित्यानंद या दोघांनी सख्य, वात्सल्य आणि मधुर या 3 भावाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांची आराधना केली होती आणि त्यातून त्यांनी आपल्या जीवनामध्ये भक्तीचा टोक हा गाठला होता हे आपण बघितलं. आणि विशेष करून मधुर भावाची साधना करत असताना त्यांच्या मनात जे काहीही बदल घडत होते ते सर्व बदल त्यांनी जे विशद केले. मनात ते सगळे भाव विशद करता येत नाही, भाषा अपुरी पडते. मागच्या वेळेस आपण खूप सखोल याचं चिंतन केलेलं आहे. रूपकांच्या माध्यमातून ते सगळं विशद केलेलं आहे. पण रूपकांच्या माध्यमातून जेव्हा काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा हमखास का तर ती वस्तू म्हणजे ते सिद्धांत कदाचित चुकीची समजले जाते किंवा त्याचा एकदम विपरीत अर्थसुद्धा येऊ शकतो. कधी कधी योग्य अर्थसुद्धा निघत असतो असं पण बघितल्यात आलेलं आहे. पण जे काही सांगायचं आहे, जे आचार्य आहेत रूपकांच्या माध्यमातून एक्झॅक्टली सांगणं हे फार अवघड असतं. तिथे भाषा म्हणजे भावनांना व्यक्त करण्याकरता भाषांची नेहमी जी एक सीमितता इथे लक्षात येत असते. हे आपण हे सगळं याची चर्चा मागच्या वेळेस आपण खूप सखोल केलेली होती. आणि त्यानंतर जे चैतन्य महाप्रभू त्यांनी विशेष करून एक गोष्ट जी विशद केली होती किंवा मांडली होती की मधुर भावाचा टोक गाठल्यानंतर जेव्हा आपण आणि आपले इष्ट एक होऊन जातो, ज्याला अद्वैत भाव असं म्हणतो, त्या अद्वैत भावाला चैतन्य महाप्रभूंनी एक हीन स्थिती दर्शवलेली आहे. आता हे प्रत्येक आचार्यांचं एक व्यक्तिगत मत असतं. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांच्या अदृष्टपूर्व जीवन, आचार्य शंकर हे सगळं म्हणजे यांचं जीवन बघितल्यानंतर अद्वैत
भावापर्यंत पोहोचणंच हे साधक जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. तर ठीक आहे, या गोष्टीपर्यंत आपण फार जास्त त्याच्यावरती म्हणजे त्याच्यावरती फार जास्त वेळ न घालवता विशेष करून आपण आपल्या मनाचं पावित्र्य, मनस्संयम, इंद्रिय संयम हे प्राप्त करून आणि कोणत्या तरी एका भावाच्या माध्यमातून आपण कसं आपली प्रगती करू शकतो हे पण बघण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की चैतन्य महाप्रभूंनीच मधुर भाव याचा शोध कसा लावला, तर भावतन्मयता. जेव्हा नित्यानंद आणि चैतन्य महाप्रभू हे वृंदावनला गेले होते, तर त्या विशिष्ट ठिकाणी त्यांना या दोघांना जबरदस्त एक भावतन्मयता लाभली होती. त्यातून वृंदावनचा शोध, त्याच्यानंतर तिथे झालेली लीला, या सगळ्या गोष्टी चैतन्य महाप्रभूंनी त्याचा उलगडा केला. आणि भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनात सुद्धा बिलकुल असाच प्रसंग आपल्याला बघायला वाचायला मिळतो लीला, आपल्या लीला प्रसंगामध्ये, ज्याची चिंतन पण केलेलं आहे भावतन्मयता या अध्यायामध्ये. की जेव्हा ते नवद्वीपला गेले होते त्यांना पूर्ण गावात कुठे पण म्हणजे असं उद्दीपन झालं नाही. आणि जेव्हा ते नदीकाठी आले तर तिथे बरोबर त्याला ती भावतन्मयता झाली आणि आले रे आले, दोघंही आले. आणि त्यातून हे सिद्ध होतं की तिथे नवद्वीपला चैतन्य महाप्रभूंचा आणि गौरांग महाप्रभूंचा तिथे जन्म झाला होता. त्याच्यानंतर जो शेवटचा एक मुद्दा चर्चा केली होती पण, की वृंदावन लीला झाली की नाही याच्या ऐतिहासिकतेवरती खूप आक्षेप घेतल्या जातात. तर याचं सडेतोड उत्तर लीला प्रसंगकार देतात. आणि त्या लीला सांगतात की ज्या लोकांना प्रूफ पाहिजे, पावती पाहिजे, प्रमाण पाहिजे, या सगळ्या गोष्टी कुठून जन्माला येतात, तर या सगळ्या गोष्टी आपल्या मनात जन्माला येतात की जेव्हा आपण या संसाराला म्हणजे इंद्रियजन्य या संसाराला महत्त्व देत असतो. विशेष करून की मनाचे जे सगळे हे खोल भाव आहे किंवा मनाच्या पलीकडचे हे जे सगळे भाव आहे किंवा मनाच्या सूक्ष्म स्तरावरती येणारे भाव, त्याला फारसं महत्त्व देत नाही. आणि याचं उत्तर देताना लीला प्रसंगकार ऋषीप्रवर सारदाजी महाराज फार सुंदर लिहितात की जर हे जे सगळे अज्ञेयवादी, हे सगळे भोगवादी, संदेहवादी यांचा जर असा प्रश्न आहे की वृंदावन लीला झाली की नाही, याची जर आम्ही काही याची प्रमाण देऊ शकलो नाही, तर लीला झाली नाही याचंही कोणतंही प्रमाण उपलब्ध नाही. आणि जरी तुम्ही प्रमाण उपलब्ध करून दिलं तरी भक्तांच्या हृदयाला या सगळ्या गोष्टींचा कोणत्याही प्रकारचा आघात होणार नाही. कारण की आमचा दृढ विश्वास आहे की या सगळ्या गोष्टी भारतात घडलेल्या आहे. या संदर्भात 2 गोष्टी मागच्या वेळेस सांगणं माझं राहून गेलं. विशेष करून की जेव्हा म्हणजे लीला प्रसंगकार सांगतात की या सगळ्या म्हणजे संध्यावादींचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी शून्यावर आधारित आहे. जे संदेहवादी ते म्हणतात की याच्या ऐतिहासिकतेबद्दल म्हणतात की तुमच्या या सगळ्या कल्पना शून्यावरती आधारित आहे, म्हणजे त्याला काही आधारच नाही आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर लीला प्रसंगकार म्हणतात की जसं तुम्ही म्हणता की आमच्या या सगळ्या भक्ती मार्गातल्या या सगळ्या गोष्टी शून्यावर आधारित आहे, तसं तुमचं संदेहसुद्धा शून्यावरती आधारित आहे. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा भक्त हृदय या सगळ्या गोष्टी ऐकतात तर त्यांच्या मनामध्ये किती भक्तीचा एक जबरदस्त आलोडन येत असतं. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला तुमच्यापुढे मांडू इच्छितो. जेव्हा स्वामी विवेकानंद भारतात परत आले, आपल्याबरोबर जोसेफाईन मॅकलाउड, मिसेस बुल आणि सिस्टर निवेदिता या तिघही आल्या होत्या. आणि या ज्या तिघही जेव्हा आल्या होत्या त्या पश्चिमच्या भोगवादी संस्कृतीमध्ये यांचा जन्म झालेला संबंध अवश्य गेलेला. पण पहा, जेव्हा एखाद्या भक्ताच्या हृदयामध्ये या सगळ्या गोष्टींप्रती एक नैसर्गिक विश्वास की मला या ज्या काही इंद्रियजन्य जगातून माहिती आहे त्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी म्हणजे असू शकतं, या संभवनीयतेवरती ज्यांचा विश्वास असतो याला असं श्रद्धा म्हणतात. आणि हे उदाहरण मी तुम्हाला मुद्दा मागच्या वेळेस समहोतीस माझ्याकडनं सुटलं, पण ते सांगू इच्छितो की जेव्हा स्वामीजींच्या बरोबर या तिघी भगिनी आल्या, नाव पुन्हा सांगतो, मिसेस बुल, ज्यांनी खूप मोठं डोनेशन दिलं आपल्या बेलूर मठाकरता त्यावेळेस 9 लाख रुपये,
दुसऱ्या होत्या सिस्टर निवेदिता आणि जोसेफाईन मॅकलाऊड. पश्चिमच्या भोगवादी संस्कृतीमध्ये यांचा जन्म झालेला. स्वामीजी या तिघींना मुद्दाम पाठवतात कोणाच्या भेटीकरता, तर ज्या आपल्या या होत्या काय म्हणतात त्याला, कृष्णभक्त अग्रमणी देवी, गोपालेरमा, आणि त्या राहायच्या कुठे, तर अत्यंत एका बिलकुल अशा वस्तीमध्ये त्यांचा निवास होता, अघोरमणी देवी. आणि त्या तिघी तिथे जातात आणि त्यांचं ते साधं सुधं काय एकदम बिलकुल पडकं मोडकं घर, त्या पडक्या मोडक्या घराच्या शेजारीच एक सुंदर कृष्णाचं मंदिर, अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये त्या राहत असतात. आणि जेव्हा या तिघी त्यांच्याशी भेटतात, त्यांचे संवाद साधतात, त्या तिघींचा इतका विश्वास आणि त्यांची ती उन्नती वगैरेच्या संदर्भात त्या काही फार विशेष बोलत नाही, पण कसं असतं की ईश्वरीय प्रसंग ऐकल्यानंतर त्यांना खूप एक विशेष आनंद लाभतो आणि ते येऊन सगळं स्वामीजीने सांगतात. त्यांना जे काहीही एक अनुभूती म्हणजे आनंद जो लाभलेला असतो ते सगळं सांगतात. स्वामीजी ते सगळं ऐकून फार गदगद होतात. आणि एवढंच नव्हे तर स्वामीजी म्हणतात की तुम्ही आत्ता जे बघितलं ते काय, ते प्राचीन भारत होतं. कोणतं प्राचीन भारत? अश्रूंचं भारत, प्रार्थनेचं भारत, साधनेचं भारत. पण ते भारत आता निरोप घेत आहे. पहा, मी हे हा संदर्भ मुद्दाम का दिला की पहा, जरी या सगळ्या स्त्रिया पश्चिमच्या आलेल्या होत्या, पश्चिमच्या सगळ्या आधुनिक त्याचा सगळा पगडा यांच्यावरती होता, पण यांच्यामध्ये वैशिष्ट्य काय होतं आणि याला शंका का निर्माण झाली नाही यांच्या मनामध्ये, तर त्याचं कारण असं की या एकदम ज्याला म्हणतो ना की खुल्या मनाच्या होत्या. त्यांचा हा विश्वास होता की या इंद्रियजन्य जगाच्या पलीकडे सुद्धा काही जग असू शकतं. आणि म्हणून त्या गरीब जी अघोरमणी देवी, गोपालेरमा, त्यांनी जे काही सांगितलं त्यांच्यावर त्यांचा सहज विश्वास बसून घेतला. अजून एक घटना मी जे सांगू इच्छितो, विशेष करून ऐतिहासिकतेबद्दल, आणि ती घटना सुद्धा स्वामीजींच्या संदर्भातच आहे. आणि ती घटना म्हणजे अशी की जेव्हा नरेंद्रनाथ दत्त स्वामीजी ठाकूरांच्या जवळ जायचे, 1881 पासून तर 1886 मधली ही घटना आहे. आणि एक दिवस असं घडतं की नरेंद्रनाथ दत्त पण तिथे आहेत आणि अघोरमणी देवी सुद्धा तिथे आहेत. आणि स्वामीजींनी ब्रह्मसमाजापासून संपूर्ण संबंध तोडलेले नाहीये, अजून सुद्धा त्यांचा फक्त निराकारवरतीच विश्वास आहे. अशा प्रकारचे हे अलौकिक दर्शन घडू शकतात याच्यावरती त्यांचा मुळीच विश्वास नाहीये. आणि ज्या दिवशी अघोरमणी देवी, गोपालेरमा त्यांच्या म्हणजे ठाकूरांना भेटीला येतात, तर ठाकूर पण काय करतात, ठाकूर म्हणतात अघोरमणी देवींना, त्यांना सतत 2 महिने ते दर्शन झालेलं आहे. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी तो सध्या त्याचा डिटेल्समध्ये जात नाही. अघोरमणी देवींना मुद्दाम म्हणतात ठाकूर की तुझे सगळे दर्शनाच्या संदर्भात या नरेंद्रला सगळं सांग. वचनामृतमध्ये ही घटना आहे. आणि ते सगळे जे काही त्यांना दर्शन, आधी ते खूप घाबरतात की त्यांचं एकच मत म्हणजे असायचं की बाबा, मी साधी सुधी बाई, गरीब, अशिक्षित, ईश्वराच्या नावाशिवाय माझ्याकडे काही नाही. काय स्टेटमेंट आहे बघा. हे आहे भारत. माझ्याजवळ ईश्वराच्या नावाशिवाय काही नाही. तो मुलगा इतका शिकला सवरलेला, इतक्या मोठ्या घरातला, इतक्या मोठ्या मोठ्या लोकांची त्याची ओळखी, आणि मी त्याला काय सांगणार? माझ्याकडे तर ईश्वराच्या नावाशिवाय काही नाही. आणि कदाचित हेच सांगण्याकरता की जगामध्ये ईश्वराचं नाव सत्य आहे, ठाकूर ही लीला घडवून आणतात आणि त्यांना म्हणतात की नाही नाही, तुम्ही सगळं सांगा, तो ऐकेल. आणि अर्थातच स्वामीजी सुद्धा फार खुल्या मनाचे होते. आणि त्यांना जे काही 2 महिन्यात कसं ते गोपाल त्यांच्या घरी येऊन त्यांच्याशी खेळायचा, त्यांना छळायचा प्रेमापोटी, त्या सगळ्या घटना त्या विशद करतात. आणि पहिल्यांदा असं होतं की नरेंद्रनाथांच्या डोळ्यातून पाणी येतं. कसं असतं की एखाद्या माणसाचा अनुभव तुम्ही त्याला कापू नाही शकत. एखाद्या माणसाचा, त्यांनी जर का आपल्या जीवनात काही अनुभव घेतलेला आहे, जर आपल्याला कोणी इथे येऊन म्हटलं की अहो ते साखर कशी असते, त्या माणसाने म्हटलं की खारट असते, पण आपला तर इतक्या वर्षाचा अनुभव आहे की साखर गोड असते.
त्यांनी हातात बंदूक घेतली आणि म्हटलं की तुम्ही साखर खारट म्हणा, नाही तर तुम्हाला सगळ्यांना गोळी मारतो. आपण काय म्हणू, तुला गोळी मारायची तर मार, पण साखर ही गोडच असते. का? तो आपला अनुभव आहे. तर या ज्या गोपालेर मांचा जो इतका जबरदस्त अनुभव होता, त्यांनी जो विषद केला, त्या अनुभवाला काटणार कसे नरेंद्रनाथ? आणि शेवटी जेव्हा म्हणतात की बाबा माहित नाही तुला हे विश्वास आहे की नाही या सगळ्या गोष्टींवर, पण हे सगळं माझ्याबरोबर घडलेलं आहे. तर तेव्हा नरेंद्रनाथ म्हणतात की हो, तुम्ही जे म्हणताय मी त्याच्यावरती माझा विश्वास आहे. पहिल्यांदा असं होतं की एखाद्या साकार मूर्तीचं दर्शन असं होऊ शकतं, हे पहिल्यांदा स्वामीजी स्वीकार करतात. इथे थोडा विषयांतर मी करतोय, क्षमा करा, पण काही गोष्टी सांगणं फार गरजेचं आहे रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये. स्वामीजींची प्रतिमा आपल्या सगळ्यांसमोर कशी असते की स्वामीजी एक महाज्ञानी तेजस्वी होतेच, त्यात काही वादच नाही. आणि ठाकूर कसे? भक्त. पण हे दोघांच्या संदर्भामध्ये स्वतः स्वामीजी खूप सुंदर सांगतात. स्वामीजी स्वतः सांगतात की ही वॉज ऑल ज्ञानी विदिन अँड वॉज ऑल भक्त आउटसाइड विदाउट, अँड आय एम ऑल भक्त विदिन अँड ऑल ज्ञानी विदाउट. की स्वतः स्वामीजी सांगतात की मी ते ही म्हणजे ते भगवान श्रीरामकृष्ण हे पूर्ण ज्ञानी होते, आतमध्ये संपूर्ण ज्ञानी होते, पण भक्तीचा प्रसार करण्याकरता ते भक्ताचा भाव घेऊन राहिले. आणि मी स्वतः कसं आहे की मी ऑल भक्त विदिन, आतून मी पूर्ण भक्त आहे, पण मी फक्त ज्ञानाचा आवेश घेऊन बाहेर जगलोय. आणि ठाकूर सुद्धा या गोष्टीला एकदम पूर्णपणे पाठिंबा देत म्हणतात एका दुसऱ्या संदर्भामध्ये की अरे तो कसला ज्ञानी आला, ज्ञानीचे डोळे असे असतात का म्हणे. म्हणजे नऱ्याचे डोळे कसे एकदम कमळाच्या त्या पॅटल्स सारखे पाणीदार डोळे, आणि शरीर कसं स्थूल आहे. ज्ञानीचं शरीर कधी स्थूल नसतं. आणि आश्चर्य, ठाकूर स्वतः रोडगे होते. तर म्हणण्याचा अर्थ काय की हा विश्वास होणार नाही हे कसं शक्य आहे म्हणण्याचं, म्हणजे हे सगळं सांगण्याचा म्हणजे अर्थ काय की हिस्टॉरिसिटीच्या बद्दल आपण जे काही आक्षेप घेत असतो, तर हे भक्ताचं हृदय ते त्याला सांगत असतं. आणि हे जे भक्त हृदय जे असतं, या सगळ्या लौकिक जगाच्या पलीकडे सगळ्या गोष्टी असतात. आणि याची पण चर्चा आपण मागच्या वेळेस बऱ्यापैकी खूप डिटेल्समध्ये केली होती. आणि शेवटचा मुद्दा की चिन्मय धाम, ठाकूर म्हणतात चिन्मय धाम चिन्मय श्याम, म्हणजे साधना केल्यानंतर भक्ताचं हे जे सगळं चैतन्यमय शरीर आहे हे कसं होतं, हेच वृंदावन होऊन जातं. आणि त्या वृंदावनमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि आपलंच मन ही राधा किंवा गोपी होऊन ते खेळ करत असतं. तर म्हणण्याचा अर्थ काय की ह्या सगळ्या गोष्टीच्या हिस्टोरिसिटी बद्दल विचार करणं आणि त्याला पावती मागणं हे म्हणजे मुळातच काहीतरी एक चुकीची गोष्ट आहे. आणि भक्तांना तर ती मुळीच मान्य नाही आहे. का? कारण की त्या गोष्टी घडलेल्या आहे. असो, हे इथे मागच्या वेळेस थांबलो होतो. आता थोडंसं यावेळेस पुढे जाऊया. हा जो अध्याय आहे मधुर भावाचा इतिहास, हे मधुर भावाचा सार, हा अतिशय म्हणजे महत्त्वाचा भाग आहे. जरी हा अध्याय थोडा छोटा आहे, पण याच्यामध्ये फॅक्ट्स कमी आहे. आणि मनाचं चिंतन की भक्तिभाव साधना केल्यानंतर मनामध्ये काय काय कसे कसे प्रकारचे बदल घडत असतात. ऋषीबरोबर स्वतःच मुद्दे उचलतात आणि स्वतःच त्या मुद्द्याचे उत्तर देतात. हे एक अत्यंत ज्याला म्हणतो की एक सायंटिफिक मेथड आहे. स्वतःच त्याचा विरोध करतात आणि मग त्या गोष्टीला सिद्ध करण्याकरता स्वतःच त्याचे काहीतरी योग्य असे कारणं सांगतात. पुढचा मुद्दा त्यांनी हे सांगितला आहे की वृंदावन लीलेचा इतिहास, महत्त्व, पावित्र्य हे समजण्याकरता आधी वृंदावन लीला पहा. मागचा जो चॅप्टर होता चिन्मय श्याम चिन्मय धाम, जिथे सोडलं त्याच्या क्रॉनॉलॉजीमध्येच त्यांनी आता हा मुद्दा उचलला आहे. दिस इज द ब्युटी ऑफ रामकृष्ण लीला प्रसंग. म्हणजे सुसूत्रता इतकी सुंदर आहे. आपण आता चर्चा केली की चिन्मय धाम चिन्मय श्याम,
की जेव्हा आपलं हे चैतन्यमय शरीर शुद्ध होतं, तर हे शरीरच वृंदावन होतं आणि याच्यामध्येच भगवान श्रीकृष्ण लीला करतात. आता याचा पुढचा मुद्दा की वृंदावन लीलाचं खरंच इतिहास, त्याचं महत्त्व, त्याचं पावित्र्य जर हे समजायचं असेल तर आधी हे मधुर भाव किंवा ही वृंदावन लीला आपल्या हृदयात झाली पाहिजे. काय याचा अर्थ? याचा अर्थ असा बंधू भगिनींनो, की समजा अचानक आपलं मन तयार नाहीये आणि आपल्या समोर इथे भगवान श्रीकृष्ण, राधा आणि सगळ्या गोपी ते वृंदावन लीला करत आहेत, तर आपल्या मनात काय भाव उत्पन्न होणार? आपलं मन तयारच नाहीये. आपलं मन जर तयार नाहीये तर ते पावित्र्याला, त्या वृंदावन लीलेचं महत्व, ती शुद्धता हे आपल्याला काहीच समजणार नाही. काहीतरी विपरीत विचित्रच भाव निर्माण होतील. म्हणून लीला प्रसंगकार काय म्हणतात की जर आपल्याला वृंदावनची लीला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी मधुर भावाची साधना केली पाहिजे आणि मधुर भावाची साधना करण्याच्या आधी देहबोध हरवला पाहिजे, कामगंधहीन व्हायला पाहिजे. हा सगळ्यात पहिली गोष्ट की शरीर बोध घालवला म्हणजेच कामगंधहीन होणं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण मधुर भावाची लीला सुरू करू, मधुर भावाची साधना सुरू करू, मधुर भावाची साधना म्हणजे ईश्वराला पती रूपाने त्यांची भक्ती करणे, आपलं सर्वस्व समर्पित करणे. त्यातून मग जे काहीही आपल्या मनात, जसं जसं मधुर भावाची साधना करू, आपल्या मनात जे काही भाव उन्नत होऊन, पवित्र भाव, शुद्ध भाव उन्नत होतील, भक्ती वाढेल, तर त्या सगळ्या गोष्टींची, त्या सगळ्या भावनांचा एक ज्याला म्हणतात प्रतिबिंब आपल्या मनात उमटेल, त्याचा एक नोंद आपल्या मनात होईल. आणि जेव्हा आपण त्या मधुर भावाच्या टोकावर पोहोचू आणि त्याच्यानंतर जर आपल्या या उघड्या डोळ्याने वृंदावन लीला झाली, तेव्हा आपण त्या वृंदावन लीलाचा खरा महत्व, पावित्र्य हे समजू शकू. आज आपण त्याच्याकरता योग्य नाही आहोत. हे मी पुन्हा एकदा विशद करू इच्छितो की वृंदावन लीलेचा खरं आस्वाद कोण घेऊ शकतं? 2 कंडिशन. एक, ज्याचं हृदय वृंदावन झालेलं आहे. त्याच्याही आधी पहिली कंडिशन की जो कामगंधहीन झालाय, ज्याचा देहबुद्धी तो हरवून बसलेला आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरं की ज्याच्या हृदयामध्ये वृंदावन म्हणजे मधुर भावाची साधना करून त्या मधुर भावाचे सगळे जे काही भाव आहे, जे आपल्या हृदयात त्यांनी अनुभवलेले आहेत, अशा व्यक्तीच्या समोर जेव्हा वृंदावन लीला जर खरंच घडली तर त्याला त्याचं महत्व, त्याचा आस्वाद तो घेऊ शकेल. नाही तर समजा अचानक इथे समजा वृंदावन लीला झाली आणि जर आपलं मन पवित्र नाहीये, आपल्या हृदयात ती वृंदावन लीला झालेली नाहीये, तर त्या वृंदावन लीलेचा आपण काहीही अर्थ समजू शकणार नाही, त्याचं महत्व समजू शकणार नाही, त्याचा आस्वाद सुद्धा घेऊ शकणार नाही. का? आधी गोष्टी मनात घडल्या पाहिजे. ते स्वामी विवेकानंदांचं फार उदाहरण मी जे नेहमी देत असतो, मला फार आवडतं ते, की एक लहान मुलगा इथे बसलेला आहे, 8-9 महिन्याचा, आणि कोणीच नाही आहे आणि ते लहान मूल खेळत आहे आणि एखादी तिराहित व्यक्ती येते आणि एखादी वस्तू इथून घेऊन जाते. त्या मुलाच्या मनामध्ये हा चोर आहे हा भाव कधी येणार नाही. का? कारण त्याला चोरी काय माहितीच नाही आहे. पण तोच एक 10-15 वर्षाचा मुलगा बसलेला आहे आणि कोणी भुरटा आतमध्ये शिरला, काय घेऊन पळाला, तर हा त्याच्या मागे धावेल चोर चोर म्हणून. म्हणजे काय की चोर किंवा चोरी हा कन्सेप्ट जेव्हा मनात येतो तेव्हा बाहेर तो चोर चोर म्हणून धावू शकतो. बिलकुल एक्झॅक्टली तोच सिद्धांत तिथे लागू पडतो की जोपर्यंत वृंदावन लीलेचं पावित्र्य, महत्व आधी जेव्हा मनात घडत नाही, आणि ती मनात केव्हा घडू शकते? जोपर्यंत आपण मधुरभावची साधना नाही करणार. मधुरभावची साधना केव्हा करू शकतो? जोपर्यंत आपण देहबोध हरवत नाही, कामगंधहीन होत नाही. कामगंधहीन झालो, देहबोध हरवला की त्याच्यानंतर आपण मधुरभावची साधना सुरू करू. मग त्याच्यानंतर प्रत्येक एक भावाचा आपण आनंद घेऊ. त्या प्रत्येक भावाचा आनंद घेता घेता सगळे अनेक प्रकारचे ते भाव, त्याचा समष्टी भाव, जे समष्टी म्हणजे त्याची गोळाबेरीज करू,
त्यातून तो महाभाव जन्माला येईल आणि त्याच्यानंतर समजा म्हणजे ती सगळी वृंदावन लीलाच आहे हो, पण ती कुठे बाहेर नाही, आतमध्ये घडत आहे. आणि ती आतमध्ये घडल्यानंतर जेव्हा ईश्वराच्या कृपेने समजा ती समोर घडली, तर त्याचा खरं अर्थ समजू शकू, खरं आस्वाद घेऊ शकू, खऱ्या अर्थाने आपण त्या वृंदावन लीलेशी एकरूप होऊ शकू आणि आपलं जीवन धन्य करू शकू. पण त्याकरता काय महत्त्वाचं आहे की ती वृंदावन लीला आधी आत घडली पाहिजे. आणि त्याच्याकरता पुन्हा पुन्हा तीच गोष्ट की त्याच्याकरता काय घडलं पाहिजे, त्याच्याकरता शरीरबोध घालवायला पाहिजे आणि कामगंधहीन व्हायला पाहिजे. याच भावाच्या म्हणजे हे जो वृंदावन लीलेचा किंवा मधुर भावाचा हा जो एक उत्कृष्ट भाव आहे, पवित्र भाव आहे, याच्या आधी आपण जी चर्चा केली ती ऐतिहासिकतेबद्दल आक्षेप. आता वृंदावनचा हा जो भाव आहे याच्याबद्दल स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आक्षेप घेतला होता. याची चर्चा मागच्या वेळेस थोडीशी केली होती. आज थोडं आपण खोलमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया की आता स्वामीजी सुद्धा पश्चिमच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेले नाही, प्रत्येक गोष्टीचं प्रमाण पाहिजे. आणि जेव्हा त्यांनी ह्या गोष्टीवरती राधेच्या भावावरती आक्षेप घेतला किंवा त्याच्या अस्तित्वावरती आक्षेप घेतला, तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण त्याचं उत्तर देत म्हणतात की अरे, तुला जे राधा झाली की नाही याच्यावरती चिंतन करण्यापेक्षा कमीत कमी तू हे चिंतन तर तू करू शकतो की जर एकदा मानलं की समजा हे राधा झालीच नाही आणि कोणत्या तरी एखाद्या प्रेमळ भक्ताची ती कल्पना आहे, पण जरी ती कल्पना असली तरी त्या क्षणी ज्या वेळेस तो ही राधाची कल्पना करत होता तो संपूर्णपणे भगवान श्रीकृष्णाला शरणागत होता. हे तर तू मानतो? म्हणजे हो, हे मानतो. तू हे मानतो की राधा सगळ्या प्रकारचे भय सोडून आणि विशेष करून समाजभय, लोकभय सगळं त्यातून तिचं इतकी भक्ती होती, इतकं प्रेम होतं, इतकं उत्कट होतं की सगळ्या गोष्टींना त्याजून म्हणजे परिवाराला त्याजून, लोकभय त्याजून, समाजभय त्याजून ती कृष्णाला भेटायची भक्तीपोटी. म्हणजे हो, तर हे पा, ह्या उत्कट प्रेमाला तू घे ना. कदाचित राधा झाली नसेल, एखाद्या प्रेमळ भक्ताची ती कल्पना असेल, पण ज्या वेळेस तो भक्त कल्पना करत होता, पहा काय अनालिसिस आहे, ज्या वेळेस तो भक्त कल्पना करत होता त्या राधेची, त्यावेळेस तो राधेशी एक रूप झाला नव्हता का? याचाच अर्थ की राधा झाली होती, कदाचित बाहेर नाही, त्या भक्ताच्या हृदयात झाली असेल. आणि हे लॉजिक दिल्यानंतर बरोबर स्वामीजींना ते पटतं की अगदी खरं आहे. आणि तिथे मग ठाकूर म्हणतात की पहा, 8 प्रकारचे हे जे बंधनं असतात हे सगळे सोडल्याशिवाय, त्या बंधनं कापल्याशिवाय कधीही ईश्वर लाभ होत नसतो. लज्जा, घृणा, भय, शील, कुल, मान, जुगुप्सा, हे सगळे जोपर्यंत आपण याचा त्याग करत नाही तोपर्यंत ईश्वर लाभ होत नाही. आणि हे म्हणजे विशेष करून हे लज्जा, घृणा, भय हे सोडल्यानंतर त्या प्रेमाची इतकी उत्कटता निर्माण होते की म्हणजे त्या भावामध्ये सिद्ध झालेल्या लोकांनाच ते लक्षात येतं आणि तेव्हाच ईश्वर प्राप्ती होत असते. तर ह्या एका प्रकारचं असं लॉजिक देऊन आणि भगवान श्रीरामकृष्णांनी स्वामीजींना हे समजवलं की म्हणजे जे आपल्याला राधाच्या चरित्रातून घ्यायचं आहे की ते तिचं उत्कट प्रेम, आणि तशा उत्कट प्रेमाशिवाय कधी पण ईश्वर लाभ होत नाही. या छोट्याशा ज्याला म्हणतो की मुद्द्याचं कन्क्लुजन करताना लीला प्रसंगकार लिहितात की पहा, वृंदावनच्या लीलावरती अनेक प्रकारचे आक्षेप ऐतिहासिक आणि त्या भावाच्या संदर्भात घेतल्या जातात. कितीही आक्षेप येऊ देत, पण यातून एकच लक्षात येतं की जितके आक्षेप घेतले जातात तितकंच त्या ज्याला म्हणतो की भक्तांची भक्ती कृष्णाप्रती वाढत जाते. त्या भक्तीमध्ये पहा, आजपर्यंत इतके वर्ष झाले, आता तसं बघितलं तर जवळपास 1486 सालचा जन्म म्हणतात चैतन्य महाप्रभूंचा. आणि त्याच्यानंतर त्यांनी या म्हणजे मधुरभावाची, म्हणजे मधुरभाव हा वैदिक काळामध्ये होता पण मध्ये त्याचा लोप झाला होता, पण भावतन्मयतामुळे त्यांनी त्या म्हणजे वृंदावनला पुनर्जागृत केलं आणि तुमच्या माझ्यापुढे मांडलं.
पण त्याच्यानंतर इतके आक्षेप घेतले गेले, पण लोकांची भक्ती काही कमी होत नाही आणि लोकांचा विश्वास काही कमी होत नाही. आणि हेच ज्याला म्हणतो की एक भक्त हृदयाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि याच्या पुढचा जो एक मुद्दा आहे पहा, हे जे हा जो चॅप्टर किंवा जो अध्याय याचं आपण चिंतन करत आहोत, मधुर भावाचा सार, त्याचे शेवटचे आता काही मुद्दे आहेत की ज्याच्यावरती आपण म्हणजे थोडंसं लक्ष देऊ. आणि विशेष करून ते फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि ते म्हणजे की लीला प्रसंगकार लिहितात की या मधुर भावाचा टोक म्हणजेच काय, महाभाव. महाभाव म्हणजे काय की मधुर भावाची साधना करत असताना आपल्या मनामध्ये येणारे जितके पण भाव आहेत त्यांची सगळ्यांची समष्टी म्हणजे त्यांचा योग म्हणजे त्याला म्हणतात महाभाव. आणि असं म्हणतात की तो महाभाव फक्त राधिकेला प्राप्त झाला होता, चैतन्य महाप्रभूंना प्राप्त झाला होता आणि भगवान श्रीरामकृष्णांना प्राप्त झाला होता. ते प्राप्त झाल्याने काय होतं तर लीला प्रसंगकार फार सुंदर एक वाक्य लिहितात. मी तो वाक्य वाचतो आणि त्याचे थोडं विवेचन करण्याची आवश्यकता आहे. ते म्हणतात, आणि आतल्या प्रेमाच्या पूर्ण परिपोषांती ब्रह्मभावात प्रतिष्ठित होऊन स्वतः भूमानंद अनुभवित असत. भूमानंद अनुभवित असत या विशेष शब्दाकरता भूमानंद याच्याकरता मी हा वाक्य वाचलं की हे भूमानंद हा अचानक म्हणजे आपण अनंत आनंद वगैरे पण ऐकतो. भूमानंद म्हणजे काय तर हे छांदोग्य उपनिषदमध्ये हा वापरलेला शब्द आहे. आणि छांदोग्य उपनिषदमध्ये छांदोग्य उपनिषद ऋषी सांगतात की यो वै भूमा तत्सुखम न अल्पे सुखम अस्ति. यो वै भूमा तत्सुखम म्हणजेच या मधुर भावाच्या टोक प्राप्त झाल्यानंतर आपल्याला भूमानंद प्राप्त होतो. म्हणजे काय तर भूमानंदाचा अर्थ असतो की अनंत सुख असं त्याचा अर्थ असतो. आणि या गोष्टीचा अनुभव तुम्हाला मला हा रोज येत असतो. कशा अर्थाने पहा ते वाक्य काय, नावै भूमा तत्सुखम. एक म्हणजे आपल्याला जे लक्षात घेतलं पाहिजे की अल्पमध्ये कधीही सुख नसतं. पहा आपण सत्ता कमवतो, धन कमवतो, पैसे कमवतो, अमाप धन कमवतो, अमाप पैसे कमवतो, अमाप सत्ता कमवतो, पण काय होत असतं की आपल्याला समाधान कुठे लाभत नसतं. का कारण की आपलं मूळ स्वरूप आहे हे अनंत आहे. या जगातली सगळी जमीन सगळा पैसा सुद्धा एका माणसाच्या नावाने केला ना तरी त्याला समाधान मिळणार नाहीये. या जगातलं सगळी जमीन जितकी पण आहे त्या सातबाऱ्यावरती नाव लिहून दिलं त्याच्या तरी सुद्धा त्याला असंच वाटेल की त्या दुसऱ्या ग्रहातली जमीन मिळाली तर बरं होईल. का कारण की शेवटी आपलं जे मूळ स्वभाव तो अनंत आहे आणि अनंत प्राप्त झाल्याशिवाय आपण कधी समाधानी होणार नाही. आणि अनंत प्राप्त करण्याकरताच त्याग करावा लागतो. म्हणून जे आहे की यो वै भूमा तत्सुखम, अनंतमध्ये आनंद आहे. आणि जेव्हा या मधुरभावाच्या साधनेतून जेव्हा महाभाव प्राप्त होतो तर तिथून ते हे भूमानंद प्राप्त होत असतं. अल्पमध्ये कधी पण कोणीही मनुष्य सुखी तात्पुरता होतो, तो भाग निराळा, पण त्यातून अनंत जर सुख पाहिजे असेल तर त्या त्यागाच्या माध्यमातूनच ते भूमानंद किंवा म्हणजे आपण मधुरभावाची चर्चा करत आहोत, मधुरभावाच्या टोकावरनं ते भूमानंद प्राप्त होत असतं असं ऋषीप्रवाहांचं सांगणं आहे. याचा पुढचा मुद्दा तो पण अतिशय महत्त्वाचा आहे. आणि पहा केवढे व्यावहारिक स्तरावरती हे सगळे मुद्दे त्यांनी मांडलेत. पुढचा मुद्दा त्यांचा असा आहे की चैतन्य महाप्रभूंनी आपण आत्ताच चर्चा केली की यांनी म्हणजे या अलीकडच्या काळामध्ये या मधुर भावाचा शोध त्यांनी घेतला त्यांची भावतन्मयतामुळे. चला ठीक आहे, मान्य आहे. पण आश्चर्य होतं की मधुरभाव म्हणजे काय हो नेमकं. मधुरभाव म्हणजे ईश्वराची पतिरूपाने भक्ती करणे, ईश्वराला पतिरूपाने प्रेम करणे. आता ही चर्चा केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की चैतन्य महाप्रभू तर स्वतः पुरुष होते. म्हणजे एखाद्या साधकाचं स्त्री शरीर आहे, स्त्री मन आहे, तर त्या स्त्री शरीर किंवा स्त्री मनाच्या माध्यमातून ईश्वराला म्हणजे पतिरूपाने प्रेम करणे किंवा भक्ती करणे हे एक आपल्याला आपण समजू शकतो. पण एक पुरुष शरीर असून
त्यांनी या भावाचा त्यांनी शोध घेतला. एक एवढंच नव्हे तर जनसामान्यामध्ये त्यांनी त्याचा प्रचार प्रसार केला. ही दुसरी आश्चर्याची गोष्ट आहे. हे थोडं ऐकायला आपल्याला विचित्र वाटतं, पण याचं मागचं सत्य काय आहे हे थोडंसं आपण जाणून घेऊया. याच्या मागे काय त्यांची म्हणजे त्यांचं काय उद्दिष्ट होतं. तर जेव्हा चैतन्य महाप्रभू हे जन्माला आले त्यावेळेस तो बौद्ध काळ होता. बौद्ध काळ सरत होता आणि विशेष करून त्यावेळेस काय घडत होतं की त्यांच्या त्या अवतारी शक्तीमुळे, चैतन्य महाप्रभूंच्या अवतारी शक्तीमुळे त्यांना हे लक्षात येत होतं की आता हा काळ आलेला आहे की भक्तांनी या मार्गातून सुद्धा ईश्वराची भक्ती केली पाहिजे. वैदिक काळामध्ये हा भाव होता, पण मध्ये तो लोप झाला होता. पण आता लोकांची मानसिक तयारी झालेली आहे, त्यांच्यामध्ये तशी परिपक्वता आलेली आहे की ते ईश्वराला पती रूपामध्ये भक्ती करू शकतील. पण अडचण कुठे निर्माण होत होती की पहा, कोणत्याही मार्गाचा अवलंबन करण्याकरता जर एखाद्या ज्याला म्हणतो की जाणकार किंवा प्रतिष्ठित व्यक्तींनी त्या मार्गावरती जर मार्गक्रमण केला तर त्या मार्गाला एक 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 सन्मान प्राप्त होतो. का? कारण की जेव्हा मोठे त्या मार्गावरती चालतात तर त्या मार्गावरती काय धोके आहेत, कुठे खाचाखोचा आहेत का, कुठे पडून जाण्याची भीती आहे का, खड्डे आहेत का, दगडं आहेत का. तर जोपर्यंत अशी कोणी एखादी प्रतिष्ठित सन्माननीय किंवा त्या मार्गावरती चालणारी एखाद्याला म्हणतो की एक सुदृढ व्यक्ती त्या मार्गाचं अवलंबन करत नाही, तोपर्यंत सामान्य लोक त्याच्यावरती चालण्याचा फार धाडस करत नाही. पण चैतन्य महाप्रभूंना त्यांच्या अवतारी शक्तीमुळे, भावतन्मयतेमुळे त्यांना हे लक्षात आलं होतं की आता भारताची ही भूमी या भावाला, या मधुर भावाच्या माध्यमातून ईश्वर प्राप्ती करण्याकरता परिपक्व झालेली आहे, योग्य झालेली आहे. पण त्यांना मार्गदर्शन करणारं कोणी नाही आणि म्हणूनच त्यांनी स्वतः या मार्गाचा अवलंबन केला. पुरुष शरीर असून सुद्धा त्यांनी या मार्गाचा अवलंबन केलं आणि अवलंबन करून त्याचा टोक गाठला, महाभाव गाठला. महाभाव त्यांनी तो प्राप्त केला. इथे एक व्यावहारिक जर उदाहरण बघितलं तर कल्पना करा की समजा एक वडील आहेत आणि त्यांचा एक 7-8 वर्षाचा मुलगा आहे. ते जंगलातून जात असताना रस्त्यात एक ओढा आला, कमरे एवढं पाणी आहे. लहानसा मुलगा त्या ओढ्याला त्याच्या पार जायला घाबरत आहे. तर वडील काय म्हणतात की अरे, मी आधी तुला या ओढ्याच्या पार जाऊन तुला दाखवतो आणि मग तू पहा माझा अनुसरण कर. आणि मग वडील पुढे जातात, बघतात की कुठे खड्डा आहे का, कुठे दगड आहे का, व्यवस्थित त्याच्यावरती पाय देऊन आणि ती जागा तपासून की नाही या मार्गावरती अशा पद्धतीने गेलं तर आपण त्या ओढ्याला क्रॉस करू शकतो. आणि तिकडे पोहोचल्यावरती म्हणतात की चल आता घाबरू नकोस, तू सुद्धा ज्या पद्धतीने मी चाच पडून इथे आलेलो आहे, इथपर्यंत पोहोचलो आहे, तू पण ये माझ्या मागे. आणि बिलकुल त्याच पद्धतीने जेव्हा आचार्य म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी हे बघितलं की लोक आता उत्साहित आहेत, उत्कंठित झालेले आहेत, परिपक्व झालेले आहेत, या मार्गाचा अवलंबन करून ते ईश्वरापर्यंत पोहोचू शकतात, तर त्यांनी त्यांचं जरी पुरुष शरीर होतं बंधू भगिनींनो, तरीसुद्धा त्यांनी या मार्गाचं अवलंबन केलं. नुसतं या मार्गाचं अवलंबन केलं एवढंच नव्हे तर त्यांनी महाभाव प्राप्त केला आणि विशेष करून साधकांना तो मार्ग दाखवला. आणि जेव्हा अवतारी पुरुष येतात बंधू भगिनींनो, तो एक लक्षात ठेवा की त्या म्हणजे मार्गामध्ये असलेल्या कोणत्याही प्रकारचं संकुचितपणा राहत नाही. मार्गामध्ये जर थोडा संकुचितपणा जर राहिला ना तर तिथे संप्रदाय निर्माण होतात. पहा, हे लीला प्रसंगाची गंभीरता आहे. आणि संप्रदाय निर्माण होणं यात काही वाईट नाही आहे. आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये तर अनंत संप्रदाय आहेत, बरोबर ना, आणि तेच आपली खासियत सुद्धा आहे, तीच आपली ताकद सुद्धा आहे. मी काय शब्द वापरतो लक्ष द्या, ती आपली खासियत पण आहे, ती आपली ताकद पण आहे. पण जितके पण अवतार येतात ते कधी पण संप्रदाय तयार करत नाही. आलं लक्षात?
मग ते चैतन्य महाप्रभू असो, बुद्ध असो, भगवान श्रीरामकृष्ण असो की ख्रिस्त असो, प्रभू रामचंद्र असो की भगवान श्रीकृष्ण असो, यांनी धर्माला मजबूत केलंय. सगळेजण जरा लक्ष देऊन एका काहीतरी खूप महत्वाचा आहे सिद्धांत आहे. आणि लीला प्रसंग या पद्धतीने वाचलं तेव्हा आपल्याला लक्षात येतं काय त्याचं वजन आहे आणि काय त्याची ताकद आहे आणि काय त्याची पॉवर आहे, काय त्याची ग्लोरी आहे. कोणतेही अवतार येतात आणि ते त्या म्हणजे ज्या धर्मांमध्ये ते जन्माला येतात किंवा धर्म नवा सुरू करतात, तर त्या धर्माला त्याला म्हणतो की त्याला मजबूत करतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकुचितपणा येत नाही. पण आपण बघतो की ख्रिस्त आलेत आणि त्याच्यानंतर आत्ता त्यांच्या जन्माच्या 2000 वर्षामध्ये इतके सारे ते उपपंथ तयार झाले. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा खूप डिनॉमिनेशन्स आहेत, बुद्ध धर्मामध्ये सुद्धा खूप डिनॉमिनेशन्स आहेत, भरपूर डिनॉमिनेशन्स, म्हणजे ज्याला म्हणू की पंथ किंवा उपपंथ. आणि मी या दोघांचं नाव का घेतोय, कारण की हे हिंदू धर्माच्या नंतर आलेले आहेत. हिंदू धर्माचे तर काही बोलायचंच नाही, इतके म्हणजे आपल्याकडे पंथ आणि उपपंथ आणि संप्रदाय आहेत, प्रत्येकाच्या मनाला रुचेल तसं. तर पंथ, उपपंथ किंवा संप्रदाय केव्हा निर्माण होतात बंधू भगिनींनो, की जेव्हा आपल्या एखाद्या सिद्धांतामध्ये थोडी पण जर म्हणजे एका प्रकारची संकुचितता आली तर लागलीच तिथे संप्रदाय निर्माण होतात. पण जेव्हा अवतार येतात त्यांच्या म्हणजे त्यांच्या त्या वागणुकीमध्ये किंवा ते जे काही प्रचार प्रसार करतात त्याच्यामध्ये थोडा पण संकुचितपणा नसतो. आणि भगवान हे जे आचार्य महाप्रभू यांच्या या बहादूरभावामध्ये थोडा पण संकुचितपणा नव्हता, म्हणून त्यांनी संप्रदाय ते निर्माण नाही केलं. ही फार मोठी वैशिष्ट्य गोष्ट आहे. आणि ज्याला म्हणतो की हेच अवतारी महापुरुषांचं, चैतन्य महाप्रभूंचं हेच वैशिष्ट्य. अवतार जेव्हा येतात तेव्हा ते धर्माला मजबूत करतात. हे नेहमी लक्षात ठेवा, अवतार नेहमी धर्माला मजबूत करतात आणि ते कधी संप्रदाय निर्माण करत नाही. त्यांनी मधुर भावाचा प्रचार प्रसार केला पण त्यांनी संप्रदाय निर्माण नाही केला. हां, कदाचित हे असेल की त्यांच्या नंतरचे त्यांचे जे फॉलोअर्स होते त्यांनी कधी संप्रदाय निर्माण केले असतील कुठेतरी, ते आपल्याला आढळतच सुद्धा. ठीक आहे, पण आपण चर्चा करत आहोत अवतारांची. तर म्हणण्याचा अर्थ काय की त्यांनी त्या मधुर भावाच्या माध्यमातून जरी त्यांचं पुरुष शरीर होतं तरी त्यांनी हे बघितलं की लोक तयार झालेले आहेत, मधुर भावाची साधने करता उत्कंठित झाले आहेत, उत्साहित झाले आहेत, म्हणून त्यांनी त्या मार्गाचं अवलंबन केलं आणि त्या रस्त्यातले खाचे खोचे सगळं लोकांना दाखवलं, समजवलं आणि लोकांना उत्साहित केलं या मार्गाचं अवलंबन करण्याकरता. या संदर्भात भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर एक उदाहरण देतात गौरांग आपल्या चैतन्य महाप्रभूच्या संदर्भात, की चैतन्य महाप्रभूंचे 2 प्रकारचे दात होते, जसे हत्तीचे असतात. एक दात जे आपल्याला बाहेरून दिसतात आणि त्या दातांच्या माध्यमातून ते स्वतःचं रक्षण करतात, आणि एक दात जे असतात, एक प्रकारचा जो सेट असतो, समुच्चय जो असतो तो त्यांच्या मुखात असतो, त्यातून ते चरवण करतात आणि स्वतःच्या शरीराला हृष्टपुष्ट करतात अन्न ग्रहण करून किंवा त्यांचे जे काही खाद्य असेल. तर चैतन्य महाप्रभूंच्या जीवनामध्ये सुद्धा 2 प्रकारचे भाव आपल्याला बघायला मिळतात. पहिला कोणता, तर ज्याचा त्यांनी प्रचार प्रसार केला, अर्थातच आधी आचरणात आणलं, म्हणजेच कोणता मधुर भाव, आणि लोक परिपक्व झाले होते. आणि चैतन्य महाप्रभूचा अवतारी कार्य म्हटलं तर पहिलं हेच होतं सगळ्यात मोठं, की लोकांमध्ये या मधुर भावाचा प्रचार प्रसार करणे, कारण की ते उत्कंठित झाले होते, उत्साहित झाले होते. पण त्यांचा वैयक्तिक भाव बघितला, आतले दात, तर ते अद्वैती होते. पहा, हे किती सूक्ष्म गोष्ट आहे. आणि ही वचनामृतमध्ये आहे, आपण वाचलीच असेल, की चैतन्य महाप्रभूंचा जो मूळ स्वभाव, त्यांचा जो मूळ भाव होता तो होता ते अद्वैती होते. पण सामान्य लोकांकरता त्यांनी या मधुर भावाचा प्रचार प्रसार केला. आणि विशेष करून चैतन्य महाप्रभूंचे अवतारी कार्य जेव्हा आपण चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो, तर एक सगळ्यात मोठं त्यांनी हे केलं की हरिनामाची लूट लावली होती. जनसामान्यामध्ये तो काळ होता की जेव्हा जात पात इतकी होती की बस रे बस. पण चैतन्य महाप्रभूंनी म्हटलं की भक्ताची जात नसते,
आणि बिलकुल ज्याला म्हणतात की गावागावामध्ये जाऊन आणि ते जो म्हणजे कंठरवाने बिलकुल संकीर्तन गाऊन गाऊन लोकांमध्ये भक्तीचा प्रचार प्रसार केला. ईश्वराला पती रूपाने भजा आणि स्वतःचं जीवन सार्थक करून घ्या, असं करून, आणि विशेष करून कोणत्याही प्रकारचं जातीभेद त्यांनी ठेवलेला नाही. भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर एक गोष्ट सांगतात चैतन्य महाप्रभूंच्या संदर्भामध्ये, की ते जेव्हा गावोगावी जायचे ईश्वराचं नाव प्रचार प्रसार करायला, तर तेव्हा ते कीर्तन म्हणायचे की मागूर माछेर झोल जुवती मेर कोल बोल हरी बोल. म्हणजे की लोकांना उत्साहित करायचे की अरे तू हरीचं नाव घे, हरीचं नाव घे, तुला काय मिळेल? मागूर माछेर झोल. म्हणजे तुला पश्चिम बंगालमध्ये मासे खातात ना सगळेच लोक, तर ते तुला त्या मासेचं खूप सुंदर भाजी तुला खायला मिळेल आहे, आणि एक युवती मिळेल तुला. तर साधारण लोक, अरे या दोन गोष्टी मिळणार आहे आपल्याला, मासे खायला मिळतील आणि युवती मुलगी मिळेल, हे ऐकून ते त्यांच्या संकीर्तनाबरोबर तेही नाचू लागतात. पण संकीर्तनामध्ये किंवा हरिनामामध्ये इतकी गोडी असते, इतकी गोडी असते की, आणि विशेष करून जेव्हा स्वतः चैतन्य महाप्रभू नाचत आहेत देवाचं नाव घेऊन, तर नाचता नाचता त्या भक्तांचं हृदय परिवर्तन व्हायचं आणि त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागायचे. तर याचं विवेचन करताना ठाकूर सांगतात की मागूर माछेर झोल म्हणजे काही खरीखर मासे बिसे काही नाही, तर डोळ्यातून जे अश्रू येतात ते मागूर माछेर झोल. आणि युवती म्हणजे काय, की जेव्हा ते आनंदाने मत्त होतून जमिनीवरती लोळतात, म्हणजेच काय, ती जमीन म्हणजे काय, आपली आईच तर आहे, युवती आहे. तर ती युवती मिळेल कोल, म्हणजे तुला युवती पण मिळाली आणि तुला मासे सुद्धा मिळाले, मासेचे झोल सुद्धा मिळाला. म्हणजे असं ते प्रलोभन दाखवून हरिनाम करून त्यांचं मन पालटून द्यायचे. हे सगळ्यात मोठं अवतारी कार्य चैतन्य महाप्रभूंचं त्यांच्या जीवनात झालेलं आहे. आणि विशेष करून जे म्हणजे सांगण्याचा जो मुद्दा आपण उचलला होता, म्हणजे ऋषीप्रवानाने तो मुद्दा उचलला होता की पुरुष शरीर असून सुद्धा चैतन्य महाप्रभूंनी का या मधुर भावाचा प्रचार प्रसार केला. तर हा एक महत्त्वाचा सिद्धांत राहूनच गेला जे सांगायचा, की अवतारी पुरुष कधी पण स्वतः करता काहीही करत नाही. त्यांचा प्रत्येक श्वासोनश्वास हा सामान्य लोकांच्या कल्याणाकरता असतो. तर त्यांचा स्वतःचा तो अद्वैत भाव होता, पण जनसामान्यामध्ये भक्ती प्रसृत व्हावी आणि लोक उत्कंठित उत्कंठित झाले होते मधुर भावाच्या साधनेकरता. तर लोक कल्याणाकरता त्यांनी या मधुर भावाचा प्रचार प्रसार केला. हा तिसरं आणि महत्त्वाचं हे पण एक कारण आहे, की त्यांचं स्वतः करता काहीच नव्हतं. तर हा मुद्दा इथे पूर्ण होत आहे. अजून एक 5 मिनटं आहेत, एक मुद्दा घेऊन मग आपण तिथे थांबूया. मला असं वाटत होतं की पुढचे 2 वर्गात हा चॅप्टर पूर्ण होईल, पण असं वाटत नाही आहे. कारण की इतके म्हणजे पहा ना, किती सूक्ष्म बारीक गोष्टी यांची चर्चा घेऊन लीला प्रसंगकार आपल्यापुढे मुद्दे मांडत आहे. आणि भगवान श्रीरामकृष्णांची जी मधुर भावाची साधना तुम्ही बघाल की कदाचित ती 2 वर्गातच पूर्ण होऊन जाईल. पण मधुर भाव नेमका काय आहे आणि तो किती पवित्र आहे, आणि मधुर भावाच्या साधनेतून कसं समाजभय आणि लोकभय कसं दूर होतं, आणि त्याच्याशिवाय आपली ज्याला म्हणतो की उन्नती होणार नाही, हे सगळं समजून देण्याकरताच इतका सखोल अध्ययन ऋषीप्रवरांनी केलं आहे आणि आपल्या पुढे मांडलेलं आहे. आता पुढचा मुद्दा त्यांनी जो मांडलेला आहे की जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी, म्हणजे 1486च्या नंतरची गोष्ट, जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी हा जो मधुर भाव आहे याचा प्रचार प्रसार केला, त्यावेळेस भारताची आध्यात्मिक स्थिती कशी होती आणि ती कशी सुधारल्या गेली, हे सगळं वाचूनच आश्चर्य होतं की म्हणजे केवढं एक खोल विचार केलेला आहे. की ठीक आहे, लोक उत्कंठित झाले होते, उत्साहित झाले होते मधुर भावाच्या साधनेकरता, पण त्यावेळेस जी काही
आध्यात्मिक स्थिती भारताची होती ती कशी होती, आणि यांनी जी भर घातली मधुर भावाची, त्यातून खरंच काही उत्थान झाला का, याचं म्हणजे विवेचन आता ऋषी प्रवर करणार आहे. आणि ते स्पष्टपणे सांगतात की जेव्हा 1486 साली 1486 साली जेव्हा यांचा जन्म झाला, तेव्हा भारतामध्ये तो बौद्ध काळ होता. आणि बौद्ध काळ म्हणजे कोणता होता, की तो सरत आलेला बौद्ध काळ होता. आणि काळाच्या ओघामध्ये प्रत्येक धर्मामध्ये ही धर्माला अवनती येतेच, हे एक इनएव्हिटेबल तथ्य आहे. जवळपास 600-700 वर्ष आधी बुद्ध झाले आणि त्यांनी बुद्ध धर्माची सुरुवात केली. तर 600 वर्षानंतर त्याच्यामध्ये काही ना काही अवकाळ येणं हे अवश्यंभावी आहे. आणि त्यावेळेस एक विचार या बौद्ध धर्मामध्ये इतका प्रबळ झाला होता, आणि त्या म्हणजे विचार प्रबळ झाला होता हे सत्य, पण त्याच्या घटना घडायच्या. आणि त्या गोष्टी काय होत्या, त्या गोष्टी अशा होत्या की धर्माच्या नावाखाली वामाचार. आणि त्याचं कारण काय आहे, तर ते पण तुमच्या पुढे म्हणजे डिटेल्स म्हणजे उपलब्ध आहे ते सांगतात की जसं जसं म्हणजे धर्माच्या कोणत्याही धर्माच्या अवलंबनाने साधक जेव्हा उन्नत होता होता त्याचं मन जेव्हा सूक्ष्म होता होता जेव्हा तो निर्वाणपर्यंत पोहोचतो. निर्वाण हा शब्द मी का वापरतोय किंवा आचार्यांनी काय वापरलाय, ऋषीप्रवरांनी का वापरलाय, कारण की बौद्ध धर्माला तेव्हा अवकळा प्राप्त झाली होती आणि ते लोक मुक्ती नव्हे निर्वाण म्हणतात. तर जेव्हा मन सूक्ष्म होता होता निर्वाण त्याचं होणार, त्याच्या आधी काही विध्वंसक शक्ती, म्हणजे हे प्रत्येक धर्मामध्ये किंवा प्रत्येक साधकाला हे फेस करावं लागतं की जसं जसं त्याची उन्नती होते तर तशी तशी त्या साधकाला अनेक प्रकारच्या ज्याला म्हणतो की प्रलोभनाला सामोरे जावं लागतं. आणि प्रलोभनं कशी असतात, ते असे काही दिसणारे नसतात, ते प्रलोभनं आपल्या मनातच असतात आणि आपल्याला ते प्रलोभित करत त्या मुक्तीपासून अडवतात. ही फार मोठं चॅलेंज असतं. आणि त्याला साधक जर तो म्हणजे ज्याला म्हणतो की सावध नसेल तर त्या सूक्ष्म प्रकार, आणि हे सगळे प्रकार सूक्ष्म असतात, त्या सूक्ष्म प्रकारच्या प्रलोभनाला तो बळी पडतो आणि त्याची अवनती होते. आणि जेव्हा हा विचार त्या बौद्ध धर्मामध्ये त्यावेळेस खूप म्हणजे प्रचलित झाला की अशा प्रकारच्या सूक्ष्म पद्धतीने आपण सगळ्या प्रकारच्या म्हणजे लौकिक सुखांचा भोग घ्यायचा, इंद्रिय सुखांचा भोग घ्यायचा, कसा सूक्ष्म रूपाने. म्हणजे भौतिक जगामध्ये ते सुख तो घेत नाहीये, पण त्याचं मन इतकं सूक्ष्म झालेलं आहे की जेव्हा ते निर्वाणाच्या जवळ पोहोचतो त्याला त्या सगळ्या विध्वंसक शक्ती त्याला प्रलोभित करतात आणि त्याला त्या भोग करण्याकरता बाध्य करतात. आणि अविवेकामुळे तो साधक त्यांचा भोग सुद्धा घेतो. आणि हेच अशा प्रकारचा भोग घेणं हेच धर्माचं उद्दिष्ट आहे, अशी एका प्रकारचं दृढ संकल्पना साधकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आणि ही अतिशय विध्वंसक आहे. अरे धर्म म्हणजे काय, त्यागाच्या आधारवरती, पावित्र्याच्या आधारवरती, वैराग्याच्या आधारवरती मोक्ष प्राप्त करणे, निर्वाण प्राप्त करणे, मग तो हिंदू धर्म असो की बौद्ध धर्म असो. आणि या मार्गावरती चालत असताना अशा प्रकारच्या ज्याला म्हणतात की विध्वंसक शक्ती प्रत्येक साधकाला त्याला फेस करावे लागते. पण बौद्ध धर्मामध्ये त्यावेळेस हे असं एक विचार बिलकुल दृढ झाला होता की अशा पद्धतीने सूक्ष्म स्तरावरती पोहोचायचं आणि भोग भोगायचा हाच धर्म आहे. एवढंच नव्हे तर त्यावेळेस काय झालं होतं की 2 भाग झाले होते, म्हणजे एक शिक्षित समाज आणि एक अशिक्षित समाज. अशिक्षित समाज या प्रकारच्या भोगांकडे वळू लागला. त्यावेळेस जो शिक्षित समाज होता तो काय करायचा, तर तो शक्तीची पूजा करायचा. आणि कशी शक्तीची पूजा करायच्या, सकाम शक्तीची पूजा. सकाम शक्तीची पूजा म्हणजे की शक्तीची पूजा करायची, जगदंबेची पूजा करायची, आणि ती पूजा करून काय प्राप्त करायचं, तर काहीतरी अलौकिक शक्ती, धन, सत्ता हे प्राप्त करायचं. आणि हाच धर्म, याच्या पलीकडे काही धर्म नाहीये. आणि तेव्हाच जेव्हा
त्याच काळामध्ये पहा, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अवतार येतात. आणि बरोबर तेव्हाच या 1486 त्या दरम्यान चैतन्य महाप्रभूंनी जन्म घेतला. आणि एवढंच नव्हे, त्यांनी चैतन्य महाप्रभूंनी जन्म घेतला आणि चैतन्य महाप्रभूंनी जन्म घेतल्यानंतर त्यांनी ती मधुरभावाची साधना केली. आणि त्यांच्या त्या दैव दुर्लभ त्याग, पावित्र्य, वैराग्य याच्या आधारे, लक्षात घ्या बरं, की अशा त्यांचा त्या दैव दुर्लभ त्यांचा जो त्याग होतं, वैराग्य होतं, पावित्र्य होतं, त्याच्या आधारे त्यांनी मधुरभावाची साधना केली. आणि मधुरभाव म्हणजे काही वामाचार नाही. मधुरभाव म्हणजे काही सत्ता, पैसा, अलौकिक शक्ती प्राप्त करणं नाही. त्यांच्या त्या साधनेच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या धर्माला, बौद्ध धर्मामध्ये आलेल्या ग्लानी किंवा हिंदू धर्मामध्ये सुद्धा आलेली ग्लानी ही संपूर्णपणे दूर केली. आणि इतका कठीण मार्ग हा जो मधुरभावाचा, लक्ष द्या याच्याकडे, इतका कठीण मार्ग जेव्हा वामाचार बिलकुल टोकावरती पोहोचलं होतं दोन्ही धर्मामध्ये, तर तेव्हा यांनी मधुरभावाची साधना करून पण आपल्या अलौकिक अदृष्टपूर्व त्याग, वैराग्य आणि पावित्र्याच्या भरोश्यावर त्यांनी खरा धर्म स्थापित केला. आणि लोकांना या मार्गाकडे त्यांनी प्रवृत्त केलं की अरे ते धर्म नाही आहे. सुख भोग प्राप्त करणं सूक्ष्म स्तरावरती हे काही धर्म नाही आहे. त्याग, वैराग्य, पावित्र्याच्या बलावरती जे अनंत सुख आहे, मुक्ती आहे, मोक्ष आहे, निर्वाण आहे, ते प्राप्त करणं म्हणजे खरं धर्म आहे. म्हणजे त्यावेळेस जी काही धर्माला आलेली ग्लानी होती, जे काही धर्मामध्ये आलेली अवकाळा होती, अशा पद्धतीने चैतन्य महाप्रभूंनी त्यांना दूर केलं. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना खूप त्रास झाला. म्हणजे हे सगळे जे वामाचारी होते, जे सकाम पूजा करणारे होते, त्यांना खूप छळलं. पण शेवटी अवतारी कार्य ते अवतारी कार्य असतं. आणि शेवटी लोकांनी त्यांच्या त्या सगळ्या तत्वांना ग्रहण केलं. खरं धर्म काय असतं हे त्या सगळ्यांनी समजलं आणि आपल्या चुकीचा मार्ग सोडून आणि त्यांनी चैतन्य महाप्रभूचे ते शरणागत झाले. आणि त्याग, वैराग्य, पावित्र्य याच्यातूनच मोक्ष प्राप्त होतो. आणि प्रत्येक धर्माचं उद्दिष्ट मुक्ती प्राप्त करणंच आहे हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्याच्यानंतर त्या बौद्ध धर्मामध्ये आलेला जो एक वामाचार किंवा आपल्या तंत्रामध्ये आलेला जे काही सकाम भक्ती होती, त्याच्यातून ती निष्काम भक्तीचं उद्दीपन झालं आणि लोकांना योग्य मार्ग मिळाला. म्हणजेच काय, एका शब्दात जर सांगायचं, एका वाक्यात जर सांगायचं, की धर्माचं पुन्हा स्थापन आचार्य आपल्या चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या त्या आविर्भावामध्ये केलं. आणि कशाच्या माध्यमातून, म्हणजे ही गोष्ट मला असं वाटतं आचार्यांनी मुद्दाम याच्यावरती इतका जोर का दिला, की हा जो वामाचार पसरला होता, ही जी सकाम भक्ती पसरली होती, आणि अशा विचित्र परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांनी ही जे मधुरभावाची साधना केली, म्हणजे जिथून पाय निसरण्याची खूप म्हणजे शक्यता असते, इतका कठीण मार्ग त्यांनी अवलंबन करून पण त्यांच्या त्या अदृष्टपूर्व त्याग, वैराग्य, पावित्र्यामुळे त्यांनी खरा धर्म स्थापित केला आणि लोकांना योग्य मार्गावरती त्यांना उत्साह देऊन त्या मार्गावरती मार्गक्रमण करण्याकरता प्रोत्साहित केलं. तर हा म्हणजे चैतन्य महाप्रभू जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यावेळेसची उपलब्ध परिस्थिती अशी होती आणि त्याच्यामध्ये मधुर भावाच्या माध्यमातून चैतन्य महाप्रभूंनी कशी त्यात सुधारणा केली आणि सुधारणा ती झाली याचं एक छोटंसं विवरण आपल्याला लीलाप्रसंगामध्ये वाचायला मिळतं. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या बुधवारी पुढचे पण काही विशेष मुद्दे 2 किंवा 3च राहिलेत ते पण घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.